आदित्य यादवना आपण उमेदवारी दिलेली आहे, तर काय अपेक्षा आहे नक्की याच्याकडून? आदित्यनं ह्या वार्डातल्या जनतेचं काम व्यवस्थित केलं पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची, काँग्रेसची, वंचितची आणि RPI गवईची अपेक्षा आहे. आम्ही सारे CPM वगैरे सारे पक्ष मिळून आहे. आणि आदित्यनं इथं लोकांचं निवडून आणण्यासाठी लोकांना देखील संतोषनगर असेल, हनुमाननगर एरिया असेल, शिवशाही असेल किंवा नागरी निवारा आहे, हा जो बेल्ट आहे, मुकुंदनगर आहे, या बेल्टची डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही त्या तरुण मुलाला संधी दिली पाहिजे. काँग्रेसची युती आहे आमच्याबरोबर, काँग्रेसचं आहे, वंचित आहे, गवई साहेबाची RPI आहे, CPM CPI आहे, सर्व आणि राष्ट्रीय समाज पक्षाची कॅन्डिडेट आहेत तो. त्यामुळं माझी ह्या एरियातल्या लोकांना माझी विनंती आहे की मी इथं राहायला होतो, 20 वर्ष मीही राहिलेलो आहे ह्या एरियातलं, त्यामुळे मला गल्ली ना गल्ली इथली माहीत आहे. सर्व उत्तर भारतातली लोकं मतदान दिलंच पाहिजे कॅन्डिडेट म्हणून, आणि महाराष्ट्रातलाच मी स्वतः असल्यामुळं मला इथलं गाव ना घर ओळखतं या. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की खातं उघडण्याचा प्रयत्न करावा ह्या जनतेने इथल्या. भारताचं संविधान जर जिवंत ठेवायचं असेल तर भारतीय जनता पार्टी सारख्या पार्टीला आपण हद्दपार केलं पाहिजे तर चांगलं आहे. त्याचं काय होईल, पैसे घेऊन तुम्ही मतं देणार आणि मग ते अदानी अंबानीला मुंबई विकून टाकणार आणि तुमची गरिबी वाढत जाणार. म्हणून माझी विनंती आहे की इथल्या ह्या प्रभागातल्या लोकांनी सर्व 40 नंबर वार्डाला कब्बशी चिन्ह आहे आदित्य यादवचं, त्याला आमचे मित्रपक्ष काँग्रेस मोठा पक्ष आहे आमचा, नंतर वंचित आहे, RPI आहे गवई साहेबाची, CPM, या सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानण्यासाठी आज आलो आणि आज पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील केलेलं आहे. तुम्ही संधी द्यायचा प्रयत्न करा, त्या संधीचं सोनं करण्याचं काम आमचा पक्ष करेल एवढं मी गोरेगावकरांना आश्वासन देऊ इच्छितो. जे आता बिनविरोध निवडण्याचा ट्रेंड चालू आहे त्या विषयाकडे कसं बघता? नाही, भारताचं संविधानच ती लोक मानत नाहीत. म्हणजे लोकशाहीवर आघात करण्याचं पाप हे सत्ताधारी लोक करतात आणि त्यामुळे लोकांना फार मोठी चीड आहे. म्हणूनसाठी चिडीचं रूपांतर उद्याच्या 15 तारखेला व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे लोकांच्या.